बसव ब्रिगेडतर्फे जुळे सोलापुरातील श्री प्रभुलिंग मंदिर येथे ना नफा ना तोटा तत्वावरील रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले। बसव ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या पुढाकारातून राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू रुग्णांसाठी ना नफा ना तोटा तत्वावर सुरू करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जुळे सोलापुरातील श्री प्रभुलिंग मंदिर येथे पार पडले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक सिद्धू पाटील होते। प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष संतोष पवार, भाजपचे नगरसेवक प्रशांत पल्ली, MIMचे नगरसेवक शोएब चौधरी तसेच युवा उद्योजक राघवेंद्र जामगोंडी उपस्थित होते। यावेळी माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी, काशीनाथ मेलगिरी, शिवलिंग शाबादे, आनंद मुस्तारे, समाजसेवक श्याम धुरी, लक्ष्मीकांत बिराजदार, रुग्णवाहिका उद्योजक श्रीशैल रोडगे, राजेंद्र हौदे यांची उपस्थिती होती। जिल्हाध्यक्ष अमित रोडगे यांनी या उपक्रमातील उद्देश स्पष्ट केला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शहर सचिव राहुल जत्ती, सहसचिव अविनाश बिराजदार, सोशल मीडिया प्रमुख दत्तात्रय केरे, प्रसिद्धी प्रमुख विशाल पाटील, जुळे सोलापूर प्रमुख अमरनाथ दामा, शहर उपाध्यक्ष सिद्धांत रंगापुरे, सुधाकर कोरे, नागराज बसवराज मुनोळी, राहुल महादेवकर, शुभम गुजरे, अमर टक्का, चेतन गड्डम, संकेत मसुती, सुनील तगेळी, शंकर शिवानंद पडसलगी, लक्षट्टी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। अध्यक्षीय भाषणात सिद्धू पाटील यांनी बसव ब्रिगेडचा हा सामाजिक संकल्प कौतुकास्पद असल्याचे सांगत ही रुग्णवाहिका गरजूंना जीवनदायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला।